लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदींसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो. योजनेतून विधानसभा निवडणुकीचा प्रचार. सत्ताधाऱ्यांचा फोटोवरून विरोधकांचा निशाणा. विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार. उमेदवार विजयासाठी पुरेसं संख्याबळ असल्याचा महायुती महाविकास आघाडीचा दावा. घोडेबाजाराची दाट शक्यता. पंतप्रधान मोदी 2027 साली राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकरांचा अंदाज. मोदी राष्ट्रपती झाल्यास केंद्रात सत्तापलट झाला तरी काँग्रेसला कारभार अवघड. महाराष्ट्रातील 3 भाजप नेत्यांकडे विविध राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी. विनोद तावडेंकडे बिहारचं प्रभारीपद काय? विधिमंडळातील टीम इंडियाच्या स्वागताच्या पोस्टरवर मंत्र्यांचे फोटो. राजकारण्यांच्या पोस्टरबाजीवर जनता नाराज. वांद्र्यातील स्मशानाची जागा अदानीला देण्यास विरोध. भाजप नेते आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी. मुंबईतल्या घरांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मराठी वाडा. मुंबईत 20% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवा. आमदार रमेश कोरगावकरांची विधानसभेत मागणी. पेपरफुटीला आळा घालणाऱ्या विधेयक विधानसभेत सादर. शंभूराज देसाई यांनी मांडलं विधेयक. अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षाची शिक्षा तर 1 कोटीचा दंड. नोंदणीस उशीर झाला तरी जुलैपासून पैसे मिळणार. अजित पवारांची विधानसभेत ग्वाही. लाडकी बहीणसाठी कुणालाही पैसे देऊ नका. पवारांचं राज्यातील महिलांना आवाहन. पेपर लीक प्रकरणी केंद्राकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल. नीट परीक्षा रद्द करणे योग्य नाही. परीक्षा रद्द केल्यास होतकरू विद्यार्थ्यांचा विश्वासघात. वारकरी संप्रदायात राजकीय हस्तक्षेप नको. वाल्यात वारकरी साहित्य परिषद आणि दिंडींच्या फडकऱ्यांनी सरकारला दिला इशारा. गरज पडल्यास आंदोलनाचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा पंढरीच्या वारीत पायी चालणार. आळंदीच्या प्रस्थानानंतर आता मुख्यमंत्री वारीत पायी चालणार. मुख्यमंत्र्यांचं विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांची माहिती. मुंबई महापालिकेतील जन्म मृत्यू नोंदणीचं सर्व्हर 20 ते 25 दिवसापासून बंद. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. EWS SEBC आणि OBC साठी मोठी घोषणा. मुलींना 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ. अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंचं भजन कीर्तन आंदोलन. दूध आणि कांद्याला योग्य दर देण्याची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार. खेळाडूंना पुष्पगुच्छ. गणेशाची मूर्ती देऊन सत्कार. रोहित सूर्यकुमार यशस्वी. शिवम दुबेंचा सत्कार. बीड मारहाण प्रकरणातील आरोपी कुंडलिक खांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खेडमध्ये बांधकाम विभागाविरोधात आमरण उपोषण. उपोषणकर्ते मोहम्मद परकार यांची प्रकृती खालावली. घरासमोर बांधकाम केल्यानं घरचा रस्ता ब्लॉक झाल्याची तक्रार. बोरगाव खुर्द येथील शाळेचं स्थलांतर अखेर रद्द. राजीव गांधी विद्यालय लातूरला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रलंबित विमा अर्ज स्वीकारले. 1,14,000 शेतकऱ्यांचं पीक विमा अर्ज विमा कंपनीने स्वीकारलं. शेतकऱ्यांनी लोकशाही मराठीचे मानले आभार. कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तींवर पुन्हा संवर्धन प्रक्रिया होणार. संवर्धनादरम्यान अंबाबाईचं दर्शन राहणार बंद. 7 जुलै ते 11 जुलै दरम्यान होणार प्रक्रिया. पतसंस्थांमध्ये अडकल्या कोट्यावधींच्या ठेवी. बीडच्या गेवराईमध्ये ठेवीदार आक्रमक. पतसंस्थेच्या चालकांना अटक करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.